नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या पराठीमध्ये किंवा आपल्या कापसामध्ये अशा पद्धतीने कापूस मरत असेल तर कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या आणि हा कापूस अचानक कस का मरायला लागला आणि त्यामध्ये कारणे असू शकतात, तर हे सर्व काही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, कापूस पिकामध्ये हा जो आकस्मिक मर आहे तर ही मर जास्त पावसामुळे होत असते। ज्या शेतामध्ये पाणी साचून राहतं, जे शेत काळीचं रान आहे किंवा त्यामध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, तर अशा शेतामध्ये किंवा ज्या शेतामध्ये पाणी साचून राहतं अशा शेतामध्ये जी कापूस पिकामध्ये मर आहे तर ते आपल्याला दिसून येत आहे। मग या मर रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे, आपला कापूस पीक कसा वाचवला पाहिजे, तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये अशा पद्धतीने झाड जर मरताना दिसत असेल तर आपल्याला 24 तासाच्या आत आपल्याला त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, पहिलं नियोजन म्हणजे आपल्याला आपल्या शेतामधलं जे पाणी आहे तर ते पाण्याचा निचरा कसा होईल ते आपल्याला करणे गरजेचे आहे। पाण्याचा निचरा आपल्या जमिनीमधून सुरुवातीला करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये आपण जर बघितलं तर पराठीच्या खाली जर आपण बघितलं जे झाड मरत आहे तर त्यामध्ये आपल्याला होल दिसतंय, तर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय तशा पद्धतीने आपल्याला जे होल आहे तर ते त्यामध्ये दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये आपल्याला 6 ते 8 इंचाच्या दरम्यान आपल्याला काडीच्या साहाय्याने कापूस पिकाच्या साईडनी त्यामध्ये होल करायचा आहे। म्हणजे मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये जी ऑक्सिजन लेवल आहे तर ती त्यामध्ये कमी होत असते, ऑक्सिजन पिकाला मिळत नाही, त्यामुळे सुद्धा कापूस पिकामध्ये मर हे आपल्याला बघायला मिळत असतं। त्यामुळे आपल्याला कापूस पिकामध्ये 5-5, 6-6 इंचचे आपल्याला त्यामध्ये खड्डे चारी बाजूने त्या ठिकाणी करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आता येतं की आपण त्यामध्ये ड्रिंचिंग कोणती करायची जेणेकरून आपला कापूस पीक हा लवकर सुधारेल। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड जे बुरशीनाशक आहे, तर मित्रांनो हे कॉपर ऑक्सिक्लोराइड हे आपल्याला 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी 150 ग्रॅम युरिया आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। आणि आपल्याला शक्य झाल्यास त्यामध्ये ह्युमिक ॲसिड जे आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीचं ह्युमिक ॲसिड हे सुद्धा आपल्याला 40 ते 50 ml हे ह्युमिक ॲसिड आपल्याला त्या ठिकाणी 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे। आणि 100 ते 150 ml आपल्या झाडाला पाणी मिळेल इतकं पाणी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा आपल्याला 10 ते 12 पंप जे आहे तर ते एका एकरमध्ये ड्रिंचिंग करायचे आहे। तर ड्रिंचिंग केल्यानंतर मित्रांनो, आपलं कापूस पीक पुन्हा चांगल्या पद्धतीने सुधरेल। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला ही ड्रिंचिंग करायची आहे। आणि मित्रांनो, हे सुद्धा आपण प्रयोग जे आहे तर ते काडीच्या साहाय्याने होल करून त्याला ऑक्सिजन लेवल वाढवणे, पुन्हा पाण्याची निचरा करणे, तर या सुद्धा गोष्टी आपण शेतामध्ये करू शकता। तर मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये जर असे आकस्मिक मर कापूस पिकाची होत असेल तर या गोष्टी योजना आपण त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपले काही कमेंट्स असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।